नमस्ते. नमस्ते डॉक्टर साहेब. तुमचं नाव प्रथम सांगा आणि तुम्हाला काय त्रास होत होता. त्रास झाल्यानंतर तुम्ही कोणत्या डॉक्टरांच्याकडे उपचार घेतले आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं आणि आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं, आपल्या इथं कोणत्या पद्धतीची चिकित्सा दिली आणि त्याचा परिणाम काय झाला, एक थोडक्यात आपल्या दर्शकांना सांगायचं. ठीक आहे. माझं नाव तानाजी शामराव मुदाळे, राहणार उपरी, जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले. मी बाहेर गावी गेल्यानंतर माझी गाडी पडलो गाडीवरनं. मग माझ्या गावी दाखवलो डॉक्टरांनी. तिने मला 3 आठवडे टेस्ट पण घेतली, पण माझं पण कमी आलं नाही. मी इचलकरंजीला पण गेलो, इचलकरंजीत पण 2 डॉक्टरांनी दाखवलो. तिने पण मला म्हटलं ऑपरेशन करायला पाहिजे. आणि कोल्हापुरात पण जायला लावलं, कोल्हापुरात पण 2 डॉक्टरांनी दाखवलो, तिथं पण काय कमी आलं नाही. पण माझा पुतण्या काशीनाथ मुदाळे यांनी MRI काढून तिने सांगितले की ह्या पायाला काय ऑपरेशन करायला सांगितल्यामुळं मी पुण्याच्या डॉक्टरच्याकडे गेलो. तिने मला काही दिलं नाही, फक्त बूट एक दिलं व माळी सर उपरीचे यांनी मी पण दाखवलो. माळी सरांनी मला मुद्रा करायला दिल्या. मुद्रा केल्यानंतर मला 80% कमी आलं. त्या मुद्रेमुळे मला बोटं अशी करत होतो. तिने मला सांगितलं वेळातनं 2 वेळा करायला, पाठीचं केलं तर उत्तम. ती 10 मिनिटं वेळ करायची. त्यावेळी मुद्रा करताना मला त्या जे पाया लागलं तर तिथं चटकं मारल्याने होत होतं. आता मला 80% बरं वाटत आहे आणि ही मुद्रा 1 नंबरची आहे. मी वरचीवर सारखं येतो. तिने म्हणतात आता काही भिण्यासारखं नाही. त्याच्यामुळे माझी आता पायाची काही तक्रार नाही. मुद्रा केल्यावर मात्र झटकं मारल्याने होत्या, दुखल्यावर तिथं दुखते भरपूर, जरा कळ मारत्या. पण ते ध्यानच तर चांगलं बसायला पाहिजे, मन चंचल करता कामा नाही. डॉक्टर साहेबांनी मला ते सांगितलं की तुम्ही मन चंचल केलं असाल तरी काही उपयोग होत नाही, पण त्याच्यासाठी मन एक स्थिर करा, एक 10 मिनिटं मन स्थिर करा, एवढंच मला सांगितलं. त्याच्यामुळे माझा पाय आता ओके मध्ये आहे. मला ऑपरेशन करायला सांगितलं तर पण माझं पायाचं ओके मध्ये आहे. मला मी आता चालू शकतो, सगळं करू शकतो. पण ह्या डॉक्टर साहेबांमुळे माझे 1 नंबरचं काम झालं आहे. डॉक्टर साहेबांचे मी आभार आहे. नमस्ते. या दादांचं त्यांना शुगरचा त्रास आहे. गेली किती वर्ष झालं शुगर? 22 वर्ष झालं शुगर आहे. आणि शुगरमुळं त्यांचं जे हीलचं बोन असतं, म्हणजे टाचीचं जे हाड असतं, ते बऱ्यापैकी त्यांच्या कामाच्या ताणामुळं किंवा त्यांच्या कामाच्या प्रेशरमुळे ते झिजलेलं आहे. आणि बऱ्याच ऑर्थोपेडिक सर्जननी त्यांना दाखवलं होतं, तर त्यांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. ते हे करून खरडून काढून त्याला परत हे करणं, असं काहीतरी त्यांना सांगितलं होतं. एक्झॅक्टली मलाही काही माहीत नाही आहे त्याबद्दल, नेमकं कशाचं ऑपरेशन सांगितलं होतं. तर नंतर त्यांनी पुण्यात एका स्पोर्ट्स मेडिसिनचे जे डॉक्टर आहेत, जे स्वतः त्यांचं नाव काय डॉक्टर? संदीप डुमरे पाटील. संदीप डुमरे पाटील सरांच्याकडे त्यांनी ओपिनियन घेतलं. तर त्यांनी खूप चांगला सल्ला दिला की हे ऑपरेशन करून ठीक नाही होणार आहे, तर तुम्ही त्याला रेस्ट घ्या. किती दिवसाची रेस्ट सांगितली होती? 4 महिने. 4 महिने त्यांना कालावधी सांगितला होता. पण मला वाटतंय मुद्रा आणि मेडिटेशन केल्यानंतर तुम्ही 2ऱ्या महिन्यात बाहेर पडायला चालू केलं आहे ना. त्यांनी 4 महिन्याचा कालावधी सांगितला होता की 4 महिने कमीत कमी हिलिंगला लागणार, बरं व्हायला वेळ लागणार. पण त्यांनी ज्यावेळेला मुद्रा आणि ध्यान मेडिटेशन चालू केलं, स्माईल मेडिटेशन चालू केलं, त्यावेळेला त्याच्यानंतर त्यांनी 2ऱ्या महिन्यातच मला ते बाहेर माझ्या ओपीडीच्या बाहेर चालताना दिसले. तर हे मेडिटेशनची कमाल आहे. स्माईल मेडिटेशन ह्या लेवलला काम करतं. त्यामुळे या सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं. नमस्ते. माळी साहेबांचं 1 नंबरचं काम आहे. तर फक्त सरदार ठेवा, फक्त सांगेल तेवढे पत्ते पाळा, तेवढंच करा काम. बाकी एवढं काय नाही. पत्ते तेवढं सांगेल तेवढंच करा. मुद्रा सांगितली 10 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं करा, पण मुद्राला ध्यानच तर एक टाक बसावा, एवढंच त्याच्यात महत्वाचं आहे. चंचल बुद्धी करू नका. छान, सुंदर. थँक्यू, तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल.